नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रिलेशनशिप ऑफ अँथ्रोपॉलॉजी विथ लाईफ सायन्सेस म्हणजेच मानववंशशास्त्राचा असलेला जीवनविज्ञानाशी संबंध याविषयी अभ्यास केला होता. तर या व्हिडिओमध्ये आपण अँथ्रोपॉलॉजीचा संबंध ह्युमॅनिटीज म्हणजे मानविकी या शाखेशी करणार आहोत आणि हा मानववंशशास्त्राचा असलेला शेवटच्या शाखेशी संबंध आहे. तर चालू करूया. तर रिलेशनशिप ऑफ अँथ्रोपॉलॉजी विथ ह्युमॅनिटीज. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या दोघांचं इंट्रोडक्शन म्हणजे या दोघांच्यामध्ये अभ्यास कुठल्या गोष्टींचा केला जातो हे पाहूया. ह्युमॅनिटीज म्हणजे काय, तर ही शाखा मानवी समाजाच्या भावनिक, बौद्धिक, सांस्कृतिक आणि तात्विक आयामांचा अभ्यास करते. यात इतिहास, तत्त्वज्ञान, धर्म, कला, भाषा व साहित्य यांचा समावेश होतो. या शाखेतून आपण माणसाच्या आत्मिक जडणघडणीचा अभ्यास करतो. तर मानववंशशास्त्र ही जी आपली शाखा आहे, या शाखेमध्ये आपण माणसाच्या शारीरिक, सामाजिक, वांशिक, सांस्कृतिक, भाषिक विकासाचा शास्त्रीय अभ्यास करतं आणि ही शाखा मानवाचा उगम, उत्क्रांती, विविधता आणि वर्तन समजावते. दोन्ही विषय हे माणसाच्या अभ्यासाशी संबंधित आहेत, म्हणून यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळेच या दोघांची आपण रिलेशनशिप पाहतोय, दोघांचा संबंध पाहतोय. आता या दोघांचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय, म्हणजे या दोघांचा उगम कसा झाला, सगळ्यात पहिल्यांदा हा पॉईंट पाहू. तर उगममध्ये ह्युमॅनिटीज आणि अँथ्रोपॉलॉजी या दोन्हीचा उगम प्राचीन ग्रीक विचारांमध्ये दिसतो. प्लेटो, अरिस्टॉटल यांनी माणसाचं नैतिक आणि सामाजिक वर्तन हे ह्युमॅनिटीजमध्ये अभ्यासलं जातं आणि त्याच्या जीवनशैलीचा अभ्यास अँथ्रोपॉलॉजीमध्ये केला जातो. त्या काळात माणूस एकाच वेळी भावनिक, सामाजिक आणि शारीरिक प्राणी म्हणून पाहिला जात होता. त्याच्यानंतर आता या दोन्हींचा मध्ययुग आणि धार्मिक दृष्टिकोन काय होता, तर माणसाचे वर्तन आणि विचार धर्माशी जोडून पाहिले जात होते त्या काळात. नंतर अँथ्रोपॉलॉजी थोडीशी दुर्लक्षित झाली त्या काळात, पण ह्युमॅनिटीजमध्ये धार्मिक मूल्यांवर भर होता, त्यामुळे दोघांचे अध्ययन संकुचित झाले. त्यानंतर पुनरुत्थान काळामध्ये ह्युमॅनिझमचा उदय कसा झाला, तर माणूस हे अध्ययनाचं केंद्र बनलं. त्यामुळे याच काळात माणसाचं जीवन, कला, संस्कृती, भाषा यांचा अभ्यास जोरात झाला, म्हणजे ह्युमॅनिटीजचा विस्तार झाला. त्यानंतर हाच अभ्यास अँथ्रोपॉलॉजिस्टनी संस्कृती, समाज, परंपरा यांच्या दृष्टीने पुढे नेला. त्यामुळे या दोघांचे पुनरुत्थान झाले. त्यानंतर आधुनिक काळात म्हणजे 19व्या शतकात, तर 19व्या शतकात काय झालं, तर अँथ्रोपॉलॉजी एक स्वतंत्र शास्त्रशाखा म्हणून उदयास आली, पण तरीही ह्युमॅनिटीजच्या आधारावरच विकसित झाली. विशेषतः सामाजिक, सांस्कृतिक मानववंशशास्त्र ही जी मानववंशशास्त्र शाखा आहे ती ह्युमॅनिटीच्या आधारावरच विकसित झाली. आणि अनेक अँथ्रोपॉलॉजिस्टने धर्म, कला, सण, परंपरा यांचे विश्लेषण ह्युमॅनिटीजच्या अंगानेच केले. नंतर आजच्या काळात दोन्ही शाखा परस्परपूरक बनल्या आहेत. माणसाच्या संस्कृतीचे, वर्तनाचे व विचारांचे सर्वांगीण समज घेण्यासाठी ह्युमॅनिटीज व अँथ्रोपॉलॉजीचे एकत्रित अध्ययन आवश्यक मानले जाते. तसेच आता आपण या दोन्ही शाखांमधील सिमिलॅरिटीज काय आहेत हे पाहू. तर त्या सिमिलॅरिटीजसाठी 4 मुद्दे घेतलेले आहेत. तर या दोन्हींच्या अभ्यासाचे केंद्र काय, दोन्हींचे उद्देश काय, दोन्हींच्या अभ्यासाचा आधार काय आणि दोघांचं साम्य काय. तर ह्युमॅनिटीच्या अभ्यासाचे केंद्र माणूस, अँथ्रोपॉलॉजीच्या अभ्यासाचे केंद्र माणूस, पण ह्युमॅनिटीजमध्ये हे जे अभ्यासाचे केंद्र माणूस आहे, तर त्याचा अभ्यास कसा केला जातो, तर मॅन ॲज अ थिंकिंग ऑर फिलिंग बिंग, आणि अँथ्रोपॉलॉजीमध्ये असलेला मॅन ॲज अ बायोलॉजिकल ऑर सोशल बिंग. या दोन्हींचा उद्देश आहे दोन्हींचा उद्देश पाहण्यासाठी ह्युमॅनिटीचा उद्देश काय आहे, तर मानवी अनुभव, विचार, भावना, संस्कृती समजणे, आणि अँथ्रोपॉलॉजीमध्ये उद्देश काय आहे, तर माणसाचे शरीर, वर्तन, समाज आणि संस्कृती समजणे. ह्युमॅनिटीच्या अभ्यासाचा आधार आहे भाषा, धर्मकला, तत्त्वज्ञान, आणि अँथ्रोपॉलॉजीच्या अभ्यासाचा आधार आहे समाज, शरीर, संस्कृती, वंश. आणि दोघांचं साम्य काय आहे, तर माणसाच्या अस्तित्वाचा सर्वांगीण अभ्यास करणे, म्हणजे दोन्ही माणसाच्या अस्तित्वाचा सर्वांगीण अभ्यास करतात. तर याचं उदाहरण काय सांगता येईल, तर एखाद्या समाजात रोगाला धार्मिक दृष्टीने पाहिलं जातं आणि झाडाला पूजून उपचार केला जातो, हे ह्युमॅनिटीजमधील धार्मिक श्रद्धा दर्शवतं, पण हे अँथ्रोपॉलॉजीसुद्धा अभ्यासतो. म्हणूनच दोघीही माणसाला सर्व बाजूने समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आता याच्यानंतर आपण
डिफरन्सेस पाहू दोघांमधले. तर ते डिफरन्सेस कुठल्या पॉईंटनं पाहिजे, तर त्या दोघींचा दृष्टिकोन काय, दोघांची पद्धती काय, दोघांच्या अभ्यासाचा उद्देश काय आणि दोघांच्या शाखा कुठल्या. त्यात सगळ्यात पहिल्यांदा ह्युमॅनिटीचा दृष्टिकोन काय, तर ह्युमॅनिटीज ही मूल्य आधारित आणि विश्लेषणात्मक आहे. अँथ्रोपोलॉजी वैज्ञानिक आणि निरीक्षण आधारित आहे. दोघांची पद्धत, ह्युमॅनिटीची पद्धत काय अभ्यासाची, तर ग्रंथ आणि विचारांवर आधारित. पण अँथ्रोपोलॉजीच्या अभ्यासाची पद्धत आहे क्षेत्रकार्य करणं, संशोधन करणं आणि प्रेक्षण करणं. ह्युमॅनिटीच्या अभ्यासाचा उद्देश आहे माणसाच्या विचारसरणी व तत्त्वज्ञान समजणं. आणि अँथ्रोपोलॉजीच्या अभ्यासाचा उद्देश आहे माणसाच्या उत्क्रांती व वर्तनाचे वैज्ञानिक विश्लेषण करणं. ह्युमॅनिटीच्या शाखा आहेत इतिहास, तत्त्वज्ञान, साहित्य, धर्म. आणि अँथ्रोपोलॉजीच्या शाखा आहेत भौतिक, सामाजिक, भाषिक, सांस्कृतिक, मानवशास्त्र. आता दोघांनी कमेंट्स काय केल्या दोघांमधील शास्त्रज्ञांनी, तर जे अनेक अँथ्रोपोलॉजिस्ट म्हणतात की ह्युमॅनिटीशिवाय अँथ्रोपोलॉजी अपूर्ण आहे, कारण माणसाच्या वर्तनामागचे विचार, श्रद्धा, भावना यांची मूळ मानविकी म्हणजे ह्युमॅनिटीजमध्येच आहे. त्याचप्रमाणे ह्युमॅनिटीचे अभ्यासक म्हणतात की अँथ्रोपोलॉजीने त्यांच्या संकल्पनांना सामाजिक व शारीरिक आधार दिला, विशेषतः संस्कृती आणि भाषेच्या संदर्भात. अँथ्रोपोलॉजिस्ट लिफोर्ड ग्रिड्स म्हणतो की कल्चर इज नॉट अ पॉवर, समथिंग टू विच सोशल इव्हेंट्स कॅन बी कॉशली ॲट्रिब्युटेड, इट इज अ कॉन्टेक्स्ट. हे भाषा स्पष्ट करते की संस्कृती ही ह्युमॅनिटीचा भाग, हा मानवशास्त्राचा मूळ संदर्भ आहे. दोघांचं नातं पूरक आहे, स्पर्धात्मक नाही. तर याचं कन्क्लुजन काय, तर अँथ्रोपोलॉजी आणि ह्युमॅनिटीज या दोन्ही शाखा माणसाच्या जडणघडणीचाच अभ्यास करतात. एक विज्ञानाच्या आधारे तर दुसरी तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने अभ्यास करते. ह्युमॅनिटीज माणसाच्या भावना, विचार, मूल्य समजावते, तर अँथ्रोपोलॉजी हे सर्व वर्तन, शरीर आणि समाजाशी जोडते. म्हणूनच उभय शाखांचा समन्वय आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या शाखांचा अँथ्रोपोलॉजीशी असलेला संबंध बघितला. हा मुद्दा थोडा बोरिंग वाटू शकतो, पण हा आपला इथे संपला आहे आणि याचं रिव्हिजन केलं 2-3 वेळेस तर हे लक्षात राहून जाईल. आणि एक्झाममध्ये पण आपल्याला जसंच्या तसं लिहिलं तरी मार्क मिळू शकतात या नोट्सनुसार. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा आणि पुढच्या अभ्यासासाठी माझ्यासोबत राहा. थँक्यू.